हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत मंडळी? तुम्ही मजेत आहात ना? आज आपण मस्तपैकी बटाटा आणि साबुदाणाचे पापड कसे करायचे ते पाहणार आहोत. खूप सोपे झटपट होतात. त्यासाठी मी इथे 6 ते 7 बटाटे छान धुवून घेतले आणि आता मी हे कुकरमध्ये उकडून घेत आहे. कुकरमध्ये आपण बटाटे उकडल्यानंतर ते छान थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतर मग आपण ते सोलून घेऊयात. इथे पाहू शकता तुम्ही. तोपर्यंत मी इथे साबुदाणे आहेत ते थोडेसे भाजून घेत आहे. साबुदाणा भाजल्याने काय होतं की साबुदाणा हलका होतो आणि ते पीठ छान होते आणि आपले पापड हे छान असे फुलतात. तर इथे मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. बटाटे आता आपले छान शिजून उकडलेले आहेत आणि मस्त थंडसुद्धा झालेत. मी आता ते किसणीवरती बारीक करून घेते. हे पाहू शकते ते मी किसणीवरती बारीक करून घेतले. एक मोठा आकाराचा चमचा घेतला आणि त्यामध्ये जिरं टाकलं. पोह्याचा चमचा आहे आणि त्यानंतर हा मिरचीचा ठेचा. हे 7 ते 8 मिरच्या मी इथे त्याचा ठेचा करून घेतला. मीठ टाकलं उपासाचं आणि आता हे सर्व मी छान मिक्स करते. आता मी इथे आपण मगाशी साबुदाणा भाजलेला तो मी आत्ता त्याचं बारीक मिक्सरवरती केलेलं आहे पीठ आणि ते आता आपण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान असं हे सर्व जिन्नस छान मिक्स करायचे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता. इथे आपण आता छान असं मी इथे गोळा बनलेला आहे. आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण हे फक्त 5 मिनटं वाफवून घेणार आहोत. जास्त वेळ वाफवायचं नाही. जास्त वेळ वाफलं की काय होणार की साबुदाण्याचं जे पीठ आहे ते जास्त शिजणार आणि मग आपले पापड हे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हे 3 ते 4 मिनटं म्हणजे जास्तीत जास्त 5 मिनटंच आपण इथे थोडंसं वाफवून घेऊया, जेणेकरून आपले पापड हे खूप छान फुलतात. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बटाट्याचे पापड करा. तुमचे बटाट्याचे पापड फसणारसुद्धा नाहीत आणि खूप छान होतील. हे बघा मी इथे 4 ते 5 मिनटं फक्त वाफवलेलं आहे आणि आता इथे मिक्स करत आहे पीठ आणि ह्याचे छान असे मी आता पापड करून घेणार आहे. पीठ तुम्ही जास्त शिजू नका. जास्तीत जास्त 5च मिनटं फक्त वाफेवरती ठेवायचं आहे. हे टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता मी इथे छान असे पापड करून घेत आहेत. तुम्ही इथे आता पाहू शकता आपला पापड इथे खूप छान तयार झालेला आहे. खूपच छान. वाव. आणि खरंच खूप छान पापड तयार झालेले आणि दुप्पट पापड फुलत होते आपले आणि चवीसाठी तर एकदम भन्नाटच झालेले. आता मी सर्व पापड इथे करून घेते. पापड केल्यानंतर 2 ते 3 दिवस छान उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायचे, म्हणजे ते पापड छान व्यवस्थित टिकतात. इथे आपण कुठेच तेलाचा वापर केलेला नाही आहे. तेलाचा वापर केला तर मग आपल्या बटाट्याचे पापडला थोड्या दिवसानंतर मग असं वास येतो. त्यामुळे आपण इथे कुठेच तेलाचा वापर केलेला नाही आहे. आता सर्व पापड मी इथे करून घेते आणि 2 दिवस छान असं उन्हामध्ये वाळूनसुद्धा घेते. 2 दिवस पापड उन्हात आपले छान वाळले. आता मी इथे तळून दाखवते. वाव, मस्त दुप्पट असे पापड फुलत आहे आणि खाण्यासाठी तेवढे भन्नाट झालेले ना. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.